होकारासाठी स्थळ आले होते, खूप थांबली होती यांच्या होकारासाठी. मयूर रावांचे हॅलो एव्हरीवन. आणि आज हनुमान जयंती निमित्तानं खाली पूजा होती, तर मला आता काही जास्त बोलत नाही, मी रात्री बोलते की साडी वगैरे काढून ठेवली आहे, मी तयारी करते कारण खाली कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेले आहेत. तर मी आता पटकन तयारी करते आणि निघते. अशी मी तयारी केलेली आहे, झटपट पटापट अशी तयारी मी करून झालेली आहे. आणि आता मी जाते खाली, नाही तर मग उशीर होईल. चाबी घेणं इज मस्ट. ओके, पाणी वगैरे बंद केलेले आहेत. ओमचे पप्पा येतीलच थोड्या वेळात, तेवढ्यात मी निघते खाली. लेडीज ने घेतलं तर जेंट्स पण घ्यायचे. गळ्यात आहे मंगळसूत्र, त्यात छानसं आहे डोंगर. गळ्यात आहे मंगळसूत्र, त्यात छानसं आहे डोंगर. कन्याकांतरावांचं नाव मी माझ्या हृदयात ठेवलं. सगळ्यांना मागते आले होते, खूप थांबली होती यांच्या होकारासाठी. स्थळ आले होते, खूप थांबली होती यांच्या होकारासाठी. मयूर रावांसोबत जुळल्या अखेर माझ्या रेशीम गाठी.
इथे नाही त्यांचं अरे आता चालू केलं. तर आत्ताच आम्ही जेवण करून आलेलो आहे आणि म्हटलं 5-10 मिनटं आम्ही रेस्ट करतो आणि मग खाली जातो, कारण खाली भजनांचा कार्यक्रम चालू आहे. तर आत्ता जेवण करून आल्यानंतर रिलॅक्स होऊन मग जाते. म्हटलं तर चालू झालेलं आहे, आवाज तर येतो आहे खाली. मी जाते खाली आता लगेच आणि मग रात्री आल्यानंतर मग मी कम्युनिकेट करते. ओके. अंजनीचा तुका तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा तुका तुला रामाचं वरदान, अंजनीचा तुका
तर मी जस्ट नाव घरात आलेली आहे आणि काय करते मी आता आधी हे सगळं आवडते चेंज करते आणि मग बोलते. कारण हे बघा हे सगळं असा पसारा मी आल्याबरोबर ना हे सगळं असं पसारा करून ठेवलेला होता इकडे. कारण माझी खूप घाई झाली 8:30 वाजता आली आणि तिथे कार्यक्रम चालू झालेले होते म्हणून मग मला आलं तसं सामान टाकावं लागला. तर हे सगळं मी आवरते आधी आणि मग बोलते. ठीक आहे. हॅलो. तर जस्ट नाव सगळं आवरलं मी घरात. तर असं आता काय होतं आहे की सध्या घर बंद आहे ना, आम्ही घरात नसतो कोणी, त्याच्यामुळे असं धूळ खूप साचलेली, घर झाडायला सुद्धा वेळ नाही. आता उद्याचा दिवस तर माझा पूर्ण आवरावरीमध्येच जाणार आहे. किचनमध्ये पण खूप पसारा पडलेला आहे, त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा बरंच आहे, झाडझूड करायची. हे सगळी हे बेड तर आत्ता आवरलं मी जस्ट, कारण 2-3 दिवस झाले ते सगळं गादी वगैरे खाली आलेली होती. आता रात्रीचे 12 वाजले तर 12 वाजता हे सगळं आवरलं. कपडे वगैरे आवरायचे तर 2 दिवसांचे कपडे धुतलेले होते ते सगळे तसेच बेडवरती पडलेले आहेत. कारण त्याला रात्री आम्हाला याला उशीर होतो, जेवण खावण करून आम्हाला झोपायची पडते, कारण सकाळी लगेचच लवकर उठायचं असतं. तर हे सगळं आवरलं. हां, आणि आता मुद्दा होता आपला मेन पूजेचा. पूजेला मी किती वाजता आले? मी आले 8:30 वाजता आणि तोपर्यंत इथे खालची पूजा आटोपलेलीच होती. दुपारी पूजा होती आणि पूजा झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी काहीतरी कार्यक्रम ठेवलेले होते, असे छोटे छोटे गेम्स ठेवलेले होते, त्यानंतर भजन ठेवलेलं होतं. तर मी आली 8:30 वाजता. तोपर्यंत कार्यक्रम म्हणजे अगदी हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं असा कार्यक्रम राहिलेला होता. तर जेवढं कॅप्चर करता आलं मी तेवढं केलं. मला स्वतःला त्या गेम्समध्ये खेळता आलं नाही, कारण शेवट होता, त्याच्यामुळे मी आली नाही. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करण्याचे व्हिडिओ वगैरे मी काढले नाही, कारण काय होतं की कोणाला ते पटत नाही. आपण जेवण वगैरे करताना कोणाचा फोटो काढलेला, कोणाचा व्हिडिओ काढलेला आवडत नाही, म्हणून मग मी ते जेवढं थोडंसं जितकं निघालं तितकंच काढलं. बाकी मग भजन वगैरे जे झालं ते तुम्ही पाहिलंच. ओके. आणि असा झालेला आहे आजचा हनुमान जयंतीचा कार्यक्रम, उत्सव साजरा. फक्त एवढं आहे की आज थोडं लवकर आले असते तर कदाचित थोडाफार कार्यक्रम भेटला असता, पण नाही झालं. साडी वगैरे सुद्धा अगदी मी असं ठरवलेलं होतं की फक्त आज शेवट मिळणार आहे. मी हे मनात ठरवून आलेले होते शेवट मिळणार आहे, ड्रेसेस घालायचा. पण सगळे लेडीज एवढ्या नटलेल्या थटलेल्या होत्या, तर मग मी विचार केला की म्हटलं जातं पटकन साडी घालून घेऊ, कारण आपण असं सुतक पाळल्यासारखं असं जाऊ नाही शकत. त्यांच्यामध्ये थोडंसं एक्साइटमेंट आपल्यालाही दिसायला पाहिजे, आपल्यालाही हेवा वाटतो त्यांचा. मग म्हणून मी पण लवकरच साडी ड्रेप केली आणि गेले खाली. काही ज्वेलरी वगैरे पण वेअर नव्हती केलेली, साधा सिम्पल जसा लुक होता तसाच केला. आणि ओम तर खूप एन्जॉय करतोय तिथे. ओमला म्हणजे कसलीच आठवण येत नाही इकडची, ना मम्मी ना पप्पा, आजी आजोबांबरोबर खूप मस्त एन्जॉय करतोय. आणि आणि आणखी एक सांगायचं होतं मला की हा जो हनुमान जयंतीचा ब्लॉग आहे तो मी आधी पोस्ट करेल, कारण तुम्ही माझ्या चॅनलवरती बघत असाल माझे माहेर ब्लॉग सिरीजचे व्हिडिओज चालू आहेत. तर मी काय करेल, आता मी हा ब्लॉग आधी पोस्ट करेल आणि मग नंतर माहेर ब्लॉग सिरीजचे ब्लॉग, उरलेले जे पेंडिंग ब्लॉग्स आहेत ते पोस्ट करेल. कारण काय आहे की हा जरा महत्त्वाचा ब्लॉग होता, म्हणजे हा जो आहे तो लेटेस्ट हनुमान जयंतीशी रिलेटेड होता, त्याच्यामुळे तो मी लवकर पोस्ट करेन. बाकीचे जे डेली ब्लॉग्स आहेत ना ते मी ह्याच्यानंतर पोस्ट करेन. काय होतं की खूप धावपळ होते त्याच्यामध्ये. डेली ब्लॉग करायला खरंच खूप शक्य ना, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. आपण म्हणतो की डेली ब्लॉग करायला पाहिजे, काय असतं फोन मोबाईल धरून तर करायचं असतं, बाकी काही नसतं. पण अरे किती हालत होते ना त्याच्यामध्ये. उलट मी तर म्हणते नोकरी परवडते, पण हे डेली ब्लॉगिंग कॉन्सेप्ट आहे ना हा खूप डिफिकल्ट आहे. खूप जास्त मेहनत घ्यावी लागते याच्यामध्ये. तर थोडंसं इकडे तिकडे डिले होतो आहे ब्लॉग्सला माझ्या, पण थोडंसं बेअर करा. ओके. तर भेटूया पुन्हा एकदा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या मला सुट्टी आहे, उद्याचाही मी एक नवीन ब्लॉग बनवेल, कारण उद्याचं तर सगळं भरपूर कॅप्चर करण्यासारखं राहील, तर उद्याचं मी दाखवेल तुम्हाला. ओके. तर तोपर्यंत मी आता झोपते, कारण प्रचंड प्रमाणात झोप लागते. ओके, उशीर झालेला आहे.
ठीक है, चलो मिलते हैं कल सुबह। गुड नाइट।